हेअर कसं आहे की क्रिएटिव्हिटी आहे. तुम्ही हेअरला जसे वळवता तसे आपले हेअर काय होतात, वळल्या जातात. त्यामुळे क्रिएटिव्हिटी तुम्ही जेवढं करता तेवढं ट्रेंडला येणार आहे. शॉर्ट हेअर असेल तर ओपन स्टायलिंग बऱ्यापैकी काय करायचं, टाळायचे. मग त्यांना जेवढं टाय आपल्याला करता येईल, जसं की बन वगैरे टाईमध्ये जाता येईल तेवढं आपण त्याच्यावर वर्कआउट करतो. कर्ल्स येतात आहेत प्रॉपर, तुमचे कर्ल्स प्रॉपर जमायला लागलाय, तुम्ही 100+ हेअरस्टाईल करू शकता. ब्राईडची ऑलरेडी 10 मिनिटामध्ये ब्राईडला गडबड आहे आणि तुम्ही तिथे क्रिएटिव्हिटी काहीतरी वेगळं काहीतरी करू, असं कधीच करायचं नाही. ॲज अ आर्टिस्ट तुम्हाला माहिती आहे त्या टाईमचं तुम्हाला व्हॅल्यू पाहिजे की एक्झॅक्ट त्या टाईममध्ये तुम्ही काय केलं पाहिजे काय नाही. क्लायंटला काय वाटतं की तुम्ही हेअर वॉश नाही केला आणि आले आणि स्टायलिंग करून दिली की होऊन जाईल, असं नाही होत. नमस्कार, मी शीता जगताप ऑड-इव्हनमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते. आता काय आहे ना, वेडिंगचा सीझन सुरू होणार आहे आणि त्यासाठीच ब्राईडचे कपडे काय असायला हवेत, ब्राईडनी कसा मेकअप करायला हवा, ब्राईडची ज्वेलरी कशी असायला हवी, ह्या सगळ्या गोष्टी खूप मॅटर करतात. पण त्या सगळ्यातपेक्षा जास्त मॅटर करणारी गोष्ट म्हणजे ब्राईडची हेअरस्टाईल. तर ती कशी असायला हवी, कुठल्या गोष्टी अवॉइड करायला हव्या आणि अजून आपण फ्रेशली ब्राईडचा लुक कसा एन्हान्स करू शकतो, ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी जाणून घेणार आहे दर्शनकडून. तर मग आता माझ्यासोबत स्टुडिओमध्ये आहे दर्शन, त्याच्याशीच आपण गप्पा मारूयात कारण तो ब्राईडचा हेअरस्टायलिस्ट आहे. गेली 4 वर्ष झालं तो काम करतोय. चला मग वेळ न घालवता, हाय दर्शन. हाय शीतल, कसे आहात तुम्ही? मी मस्त, तू कसा आहेस? एकदम मस्त. ओके, मला पहिला क्वेश्चन हा विचारायचा आहे की तू ह्या इंडस्ट्रीमध्ये आलास कसा, म्हणजे ब्रायडल हेअरस्टायलिस्ट म्हणून तुझी जर्नी कशी सुरू झाली आहे? ओके, तर ॲक्च्युली या बॅकग्राऊंडमध्ये अशी माझी काही लेगेसी नाही की म्हणजे ओके. माझे ग्रँडफादर किंवा डॅड वगैरे असं कोणी ह्या इंडस्ट्रीमध्ये बिलॉंग करत आहे असं काहीच नाही आहे. माझ्या घरचे चांगले म्हणजे एज्युकेटेड फॅमिली, असं म्हणजे एज्युकेशन वाईज अशा ह्याच्यामध्ये बरेच जण आहेत. तर माझं पण तसंच होतं पहिल्यापासून की एज्युकेशनकडे. पण जस्ट कोविडच्या दरम्यान स्क्रोल करता करता की काहीतरी वेगळं युनिक, तर ॲज अ हेअर ड्रेसर म्हणून मी पहिले क्लासेस केले. ते झाल्यानंतर मग मी मेकअप, त्यानंतर मेकअपच्या वेळेस एक मोठ्या भावासारखं चेतन सरांनी मला सपोर्ट केला की बाबा तू मेकअप पण करतो त्याबरोबर हेअरस्टायलिंग कर, त्याबरोबर ड्रेपिंग पण कर. तर ॲज अ मला हेअरस्टाईलमध्ये खूप जास्त कॉन्फिडन्स वाटला आणि मला वाटलं की ह्याच्यामध्ये काहीतरी करिअर होईल. बरोबर आहे, खरं आणि आहे. त्यानंतर माझ्या प्रवासाला सुरुवात झाली खरं तर, की ॲज अ हेअरस्टायलिस्ट म्हणून मी तेव्हापासून मग त्यांच्याकडेच आहे, त्यांच्याकडेच काम करतोय आणि ॲज अ ब्रायडल हेअर आर्टिस्ट म्हणून मी ऑल ओव्हर इंडियामध्ये काम करतोय. ग्रेट, नाईस. मला तुला आता प्रश्न हा विचारायचा आहे की ब्राईडची जी हेअरस्टाईल आहे तर ते तुम्ही कसं डिसाईड करा, म्हणजे त्यांचा फेस कट असू देत किंवा कुठलं ओकेजन आहे किंवा कुठल्या ठिकाणी ते फंक्शन असणार आहे, मग ह्या सगळ्या गोष्टी किंवा कुठली हेअरस्टाईल कोणावरती करायची हे कसं डिसाईड करता? आपण डिसाईड करतो, मग ब्राईडचं त्यामध्ये आउटफिट असतो, त्यानंतर एक्झॅक्ट ब्राईडचं फंक्शन काय, ओके. त्या फंक्शन वाईज किंवा ब्राईडच्या आउटफिट वाईज किंवा त्यानंतर क्लायंटला फेस फ्रेमिंग, हे मग क्लायंटच्या फेस फ्रेमिंगवर नव्हते. पण स्टायलिंग कशी द्यायची ह्याला मोस्ट फंक्शन काय आणि त्यानंतर वेन्यू वगैरे तर काय मॅटर करत नाही यामध्ये. पण फंक्शन काय, आउटफिट काय हे खूप मॅटर करतं त्यामध्ये. तर त्या डिसाईड करतो आपण की एक्झॅक्ट काय केलं पाहिजे काय नाही, हे त्यावरनं आपण प्रॉपर डिसाईड करतो. ओके, वर्क्स. मला सेकंड क्वेश्चन हा विचारायचा आहे की 2026 मधले ब्राईडचे हेअरस्टाईलचे ट्रेंड्स कुठले आहेत? 2026मध्ये ब्राईडचे जे ट्रेंड होते ते वेव्स, ओपन स्टायलिंग, त्यानंतर बन्सचे व्हेरिएशन, हे खूप ट्रेंडला होतं. बरोबर आहे. कारण की जेवढं म्हणजे युनिकनेस, काहीतरी हेअर कसं आहे की क्रिएटिव्हिटी आहे. तुम्ही हेअरला जसे वळवता तसे आपले हेअर काय होतात, वळल्या जातात. त्यामुळे क्रिएटिव्हिटी तुम्ही जेवढं करता तेवढं ट्रेंडला येणार आहे. बरोबर. जर आपण रेग्युलर की आपण जे बघतोय 1 वर्ष आधी आणि आपण आता तेच करतोय, तर तो ट्रेंड नाहीये. मग आपण काय करतोय, कॉपी करतोय एखाद्याला, ती गोष्ट आपण फॉलो करतोय फक्त. पण आपण जोपर्यंत क्रिएटिव्हिटी करत नाही तोपर्यंत ट्रेंड येणार नाहीये. आपण क्रिएटिव्हिटी केली पाहिजे जेणेकरून ट्रेंड सेट झाला पाहिजे. ट्रेंड सेट झाला तर ते बाकीचे फॉलो करणार आहे. त्यामुळं वेव्ज असेल, खोपा असेल, त्यानंतर ब्रायडल बन असेल, ओपन स्टायलिंग असेल, हे खूप ट्रेंडला होतं आता. जेव्हा स्टायलिंग करतोस तर त्या टाईममध्ये म्हणजे हेअर स्टायलिंगच्या ड्युरिंग तुम्ही फ्रेश फ्लावरवाली ज्वेलरी प्रेफर करायला हवी की आर्टिफिशियल ज्वेलरी, म्हणजे काय त्यात फरक काय आहे? फ्रेश फ्लावरचा ट्रेंडचा सध्या नाहीये आता, खूप कमी झालाय. कारण की काय होतं, डेस्टिनेशन वेडिंग असेल किंवा आउट ऑफ महाराष्ट्र कुठे जायचंय आपल्याला किंवा दुसऱ्या लोकेशनला जायचंय, तर आपल्याला कॅरी करता नाहीत. क्लायंटचं ऑलरेडी खूप सारं फंक्शनमध्ये बिझी असतात, तर आपण त्यांना पण सांगणं चुकीचं आहे, राहून गेले किंवा काय, तर ते डिपेंडेंट राहतात. तर त्यामुळे ॲक्सेसरीजमध्ये खूप युनिकनेस, क्रिएटिव्हिटी आपल्याला क्रिएट करता येते.
ॲक्सेसरीजमध्ये आत्ता खूप ट्रेंड जे की सेट झालते मध्ये भरपूर सारे पुण्यामध्ये आर्टिस्ट आहेत, त्यांनी केले ते, माझ्याकडनं पण थोडेफार ट्रेंड सेट झालते. तर असं तुम्ही ट्रेंड सेट करू शकता कशाने, ॲक्सेसरीज. आणि आत्ता खूप सारा ट्रेंड आहे तो ॲक्सेसरीजचा. ॲक्सेसरीज तुम्ही आरीवर्कच्या स्टोअरमध्ये जावा, तिथनं रॉ सामान परचेस करा आणि क्रिएटिव्हिटी तयार करा. लॉंग हेअरसाठी आणि शॉर्ट हेअरसाठी मग काय हेअरस्टाईल करताना काय चेंज होतं? ओके, तुम्ही जर बिगिनर आर्टिस्ट असेल तर काय होतं, एक्सटेन्शन रिअलवाले घेणं नाही पॉसिबल होत नवीन आपल्याला, कारण की कॉस्टिंग जास्त जाते, अर्निंग एवढी नसते, कॉस्टिंग जास्त. तर अशा वेळेस आर्टिफिशियल आणि रिअल हेअर दोन्हीमध्ये फरक लगेच जाणवतो. तर शॉर्ट हेअर असेल तर ओपन स्टायलिंग बऱ्यापैकी काय करायचं, टाळायचे. मग त्यांना जेवढं टाय आपल्याला करता येईल, जसं की बन वगैरे टाईमध्ये जाता येईल तेवढं आपण त्याच्यावर वर्कआउट करा. लॉंग असेल तर काहीच इश्यू नाही, लॉंगमध्ये तुम्हाला खूप सारी क्रिएटिव्हिटी करते. जेवढे लॉंग हेअर तेवढी क्रिएटिव्हिटी काय होते, वाढत जाते. बट शॉर्ट हेअर असेल तर थोडंसं डिफिकल्ट येतात. त्यामुळे शॉर्ट हेअर असेल तर तुम्ही मोस्टली टायकडे जावा. जर तुमच्याकडे रिअल एक्सटेन्शन असेल तर काहीच इश्यू नाही. मग शॉर्ट हेअर असो किंवा लॉंग हेअर असो, फरक नाही पडत त्यांनी काय. एक्सटेन्शन सगळ्यांच्याच केसांना लावायला लागतं का? ब्रायडल जेव्हा तू हेअरस्टाईल करतोस तेव्हा तर मग ज्यावेळेस ब्रेड करायचे, त्यानंतर ओपन स्टायलिंग दाखवायचे, त्यावेळेस एक्सटेन्शन हे कंपल्सरी लागणारच आहे. कारण काय होतं, जेवढं जास्त व्हॉल्यूम असेल, जेवढी जास्त थिकनेस असेल, तर बघायला पण काय वाटतं, वाव वाटतं आपल्याला. कारण की कधी पण कोणत्या पण लेडीजचं असं असतं की माझी थिकनेस जास्त पाहिजे किंवा माझी जी ब्रेड आहे ती लॉंग वाटली पाहिजे. हे कन्सर्न असतोच की असं वाटलं पाहिजे. त्यामुळे एक्सटेन्शन खूप निडेड आहे. आपण काय करतो, एक्सटेन्शन नको लावायला, असंच करतायत. पण तो व्हॉल्यूम नाही दिसला तर समोरचा व्यक्ती पण असं म्हणणार नाही की बाबा छान वाटतंय. कारण की जी तुमची लेंथ आहे त्या लेंथपेक्षा एक साधारण 4-5 इंचने अजून वाढली तर अजून बघायला वाव वाटेल. त्यामुळे एक्सटेन्शन खूप निडेड आहे. असं नाही की हेअर अशा हेअरवरच जातील किंवा कुठल्या, आपल्याला चॉईस करायचं की एक्झॅक्ट एक्सटेन्शन लॉंग कॅरी करायचं आहे, शॉर्ट कॅरी करायचं आहे, डिपेंड त्यावर आहे. मग सांग, जेव्हा थिक हेअर असतात तर त्या हेअरस्टाईलिंग करताना काय प्रॉब्लेम येतो आणि तेव्हा काय गोष्ट करणं गरजेचं असतं ब्राईडसाठी? थिक हेअर असेल ना तर काय होतं, व्हॉल्यूम ऑलरेडी आपल्याला जास्त आहे, तर आपण त्याला प्रिपरेशन त्याचं प्रॉपर करतोय. प्रिपरेशन जसं की ब्लो ड्राय वगैरे सर्व आपण चांगलं करतोय, तो थिकनेस आपला कंट्रोलमध्ये येऊन जातो. ब्लो ड्राय जर प्रॉपर केला तर थिकनेस काय होऊन जातो, कंट्रोलमध्ये आला. एकदा कंट्रोलमध्ये आला की त्यावेळेस स्टायलिंग आपण त्याच्यावर काहीही करू शकतो. की एक्झॅक्ट मग क्लायंटला काय पाहिजे, रेफरन्स क्लायंटचे काय, क्लायंटचा जो रेफरन्स असेल त्यामध्ये थोडीफार अजून क्रिएटिव्हिटी करून आपण त्यावेळेला गोष्टी करू शकतो. पण ते थिक केसांमध्ये व्हॉल्यूम क्रिएट करण्यासाठी मग तुम्ही अजून काय गोष्टी करायला पाहिजेत असं तुला वाटतं, किंवा काय केलं थिक जातं? हेअर असेल ना तर प्रिपेरेशन जे मी करतोय ना ते ॲज इट इज की मी कंपल्सरी हीट प्रोटेक्शन, कसेही हेअर असू द्या, काहीही असू द्या, क्लायंट माझ्यासमोर बसलाय तर मला सर्वात मेन हीट प्रोटेक्शन यूज करायचं आहे. त्याशिवाय स्टायलिंग पुढे करायचीच नाही. सगळ्यात मेन काय आपला हीट प्रोटेक्शन. हीट प्रोटेक्शन जोपर्यंत तुम्ही यूज नाही करत तोपर्यंत काय करतोय, मग एखाद्याचे हेअर डॅमेज करतोय. बरोबर आहे. आपण क्लायंट आपल्या समोर बसले तर आपलं असं पाहिजे ते आपले हेअर आहेत, आपण त्या वेमध्ये काळजी घेतली पाहिजे. त्यामुळे हीट प्रोटेक्शन करा, मूज अप्लाय करा, ब्लो ड्राय करा, यावाल्या गोष्टी करून आपण कंट्रोल आणू शकतो. तो थिकनेस कंट्रोल आणणं म्हणजे थिकनेस कसा असतो, काय काय हेअरचं कसं होतं की मॅजिकल हेअर आहेत तर फ्रिझीनेस व्हॉल्यूम जास्त वाटतं. पण ज्यावेळेस मी त्या हेअरला फील करतो ना, फ्रिझीनेस व्हॉल्यूम एकदम कमी असतो, व्हॉल्यूम एकदम लेस असतो. त्यामुळे क्लायंट आलं आपल्याकडे की ते चेक करणं खूप गरजेचं आहे की व्हॉल्यूम किती आहे, काय. त्यापुढे आपल्याला स्टायलिंग स्टार्ट करायचं आहे. ओके. वेडिंग म्हणलं की काय होतं की ह्युमिडिटी खूप जास्त असते, स्वेटिंग होतं, किंवा ऑलरेडी ब्राईडचे जे कपडे आहेत ते थोडे हेवी असतात. मग तेव्हा हेअरस्टाईलिंगमध्ये कुठल्या गोष्टींचं केअर करायला पाहिजे की जेणेकरून खूप वेळ टिकायला पाहिजे केस? लॉंग लास्टिंग व्हायला पाहिजे. तर आजकालचं कसं आहे की स्प्रे लेस यूज करा, स्प्रे कमी यूज करा. कंपनी एखादी गोष्ट काढतीये तर कंपनी पागल नाहीये की म्हणजे काढतीये, तर काय की आपण त्या राईट क्वांटिटीमध्ये यूज केला पाहिजे स्प्रे वगैरेचा. आणि मी एक गोष्ट सांगतो ब्रॉडकास्टवर या, की तुमचं प्रिपेरेशन स्ट्रॉंग तर तुमची हेअरस्टाईल स्ट्रॉंग. तुमचं जेवढं स्ट्रॉंग प्रिपेरेशन असेल तेवढी तुमची स्ट्रॉंग हेअरस्टाईल असेल. त्यामुळे प्रिपेरेशनकडे खूप फोकस करा. प्रिपेरेशन खूप महत्त्वाचं आहे. जेवढं तुमचं प्रिपेरेशन स्ट्रॉंग असणार तेवढी तुमची हेअरस्टाईल का असणार आहे, लॉंग लास्टिंग असणार आहे. त्यामुळे माझा एकच मंत्र आहे, प्रिपेरेशन एकदम स्ट्रॉंग पाहिजे.
ओके, मग आता प्रिपरेशन आता तू बोललायस, तर मग ह्या गोष्टीमध्ये काय प्रिपरेशन असतं? म्हणजे साधारणतः मला काही गोष्टी माहिती आहेत, की ओके. जसं ते बॅक कोमिंग केलं जातं किंवा मूव्ह लावलं मग त्याचं कुठलं स्टेप्स आहेत, की तुला असं वाटतं, की जेणेकरून तर ठीक आहे त्या केल्या ह्युमिडिटी आहे पाहिजे. किंवा काही आहे, तरी पण मग खूप वेळ माझी हेअरस्टाईल छान टिकून लॉंग राहते. लास्टिंग. हां. तर सर्वात पहिल्यांदा तर हीट प्रोटेक्शन स्प्रे, देन मूज हं. अप्लाय केला, प्रॉपर ब्लो ड्राय करून घ्यायचा. हेअर हं. आपल्याकडे आले की प्रॉपर ब्लो ड्राय ज्यावेळेस कराल तर त्यावेळेस एक टेक्स्चर क्रिएट होईल. हं. जोपर्यंत हेअरला टेक्स्चर क्रिएट होणार नाही तोपर्यंत तुमची हेअरस्टाईल लॉंग लास्टिंग राहणार नाही आहे. त्यामुळे टेक्स्चर क्रिएट करून घेणे. त्यानंतर स्टायलिंग करायच्या आधीच काय करायचं आहे आपल्याला, स्प्रे अप्लाय करायचा आहे. स्प्रे पण अप्लाय करताना आपला मायक्रो स्प्रे असला पाहिजे, ज्याचे पार्टिकल एकदम मायक्रो आहे. त्यानंतर स्प्रे आपण यूज करतो तो रिस्टायलिंग असला पाहिजे, ना की आपण एकदा स्प्रे मारला नंतर मी त्याच्यावरनं कोंब फील करतोय, कोंब फिरवतोय तो खालीच नाही येते. त्यामुळे स्प्रे पण आपला कसा पाहिजे, रिस्टायलिंग पाहिजे, जेणेकरून आपल्याला महाराष्ट्रीयन वेडिंग असतात. फर्स्ट एंगेजमेंट आली, त्यानंतर हळदी आली, विधी आलं, रिसेप्शन आलं. तर एका दिवसाला आपले 4 फंक्शन आहेत. तर ते 4 फंक्शन आहेत म्हटलं मी पहिल्याच याला स्प्रे एकदम हार्ड मारला तर माझ्या 3 स्टायलिंग होणारच नाहीये, बिलकुल बरोबर नाही. आहे. त्यामुळे स्प्रे आपल्याकडे असणे, रिस्टायलिंग स्प्रे असणं खूप गरजेचं आहे. तर रिस्टायलिंग स्प्रे तुम्ही यूज केला पाहिजे आणि राईट क्वांटिटीमध्ये यूज केला पाहिजे. राईट म्हणजे क्वांटिटीमध्ये असे कडक नाही व्हायला येस पाहिजे येस केस. येस कडक ओके. नाही. काय माहिती का, कडक लोकांना वाटतं कडक केले की माझे लॉंग लास्टिंग होणार, असं काय नाहीये. जेवढं ओके. तुम्ही राईट क्वांटिटीमध्ये स्प्रे यूज करता तेवढे लॉंग लास्टिंग राहणार आहे. ओके, तू आता सांगितलंस की महाराष्ट्रीयन वेडिंगमध्ये 1, 2, 3 फंक्शन असतात येस आता. येस तर मग मला हे सांग की त्या फंक्शन म्हणजे आता हळदी झालं, पहिले एंगेजमेंट होईल, हळदी होईल, संगीत असेल, मग वेडिंग असेल, तर मग ह्या हेअरस्टाईल तुम्ही कसं ठरवता? ओके. आता मोस्टली ना आपल्या इथे क्लायंट वेळ नाही देत, एकदम रेअर कमी वेळ देतो. तर पहिलं जे आहे मी कर्ल्स करेल. एंगेजमेंट आहे त्यावेळेस मी कर्ल्स केलं. हळदीच्या वेळेस मी त्याला ब्रेडमध्ये कन्वर्ट केला. त्यानंतर विधी आहे, मी बन केला नाही तर खोपा केला. आणि त्यानंतर रिसेप्शन आहे, मग मी त्यावेळेस ओपन स्टायलिंग केला किंवा स्लीकमध्ये लो बन केला. डिपेंड, आउटफिट मॅटर करतो यामध्ये खूप. आउटफिट काय आहे क्लायंटचा किंवा काय नाही हे खूप मॅटर करतं. मग त्या हिशोबाने मी करेल. पण एक सांगतो तुम्हाला, कर्ल्स येतात आहेत प्रॉपर, तुमचे कर्ल्स प्रॉपर जमायला लागलात, तुम्ही 100+ हेअरस्टाईल करू शकता. हे मी ओके. सांगतो तुम्हाला, तुमचे कर्ल्स प्रॉपर आहेत ना, तुम्ही 100+ हेअरस्टाईल करू शकता. त्यामुळे मी स्टार्टिंगलाच काय करतोय, माझा बेस क्रिएट करतोय कर्ल्सने. त्यानंतर मी तिन्ही हेअरस्टाईल काय करतोय, इझी वेमध्ये करतोय, कारण की माझा बेसच एकदम स्ट्रॉंग आहे. ओके, जेव्हा ब्राईड खूप जास्त रशमध्ये किंवा गडबडमध्ये आहे, तर तेव्हा मग तुम्ही ते सिच्युएशन कसं हँडल करता किंवा त्या सिच्युएशनमध्ये काय करायला हवं? त्यावेळेस सर्वात पहिले तर मी काम राहतो, मी एकदम रिलॅक्स राहतो. त्यानंतर मला ब्राईडला एकदम रिलॅक्स ठेवणं खूप गरजेचं आहे. ती पॅनिक होती, त्याबरोबर मी पण पॅनिक होऊन चालणार नाहीये. ती पॅनिक होती तर तिला रिलॅक्स करायचा, की एक्झॅक्ट बाबा कम्फर्टेबल राहा, कम्फर्टेबल राहा. तर अशा वेळेस क्रिएटिव्हिटी ट्राय नका करू. ब्राईडची ऑलरेडी 10 मिनिटामध्ये ब्राईडला गडबड आहे आणि तुम्ही तिथं क्रिएटिव्हिटी काहीतरी वेगळं काहीतरी करू, असं कधीच करायचं नाही. ॲज अ आर्टिस्ट तुम्हाला माहिती आहे त्या टाईमचं तुम्हाला व्हॅल्यू पाहिजे, की एक्झॅक्ट त्या टाईममध्ये तुम्ही काय केलं पाहिजे काय नाही हे सगळं समजलं पाहिजे आपल्याला. त्यामुळे तिथं क्रिएटिव्हिटी नाही करायची, तिथं क्लायंटला कम्फर्टेबल करणे, आपण कम्फर्टेबल राहणे आणि क्विकमध्ये जे चेंज आहे तो करून देणे क्लायंटला. असं कुठलं गोष्टी आहेत की म्हणजे जेव्हा तू ब्राईडची हेअरस्टाईल करतो तेव्हा ते प्रोडक्ट तुला वापरणं असं वाटतं की मॅन्डेटरीच आहे किंवा ओके. वापरायलाच लागतात, असे प्रोडक्ट हार्ड कुठले? स्प्रे. हार्ड स्प्रे. हार्ड स्प्रे खूप मॅन्डेटरी आहे. त्यानंतर वॅक्स स्प्रे पण खूप मॅन्डेटरी आहे. कारण की काय होतंय, तुमचा फ्रीझीनेसच कंट्रोल होत नाहीये. फ्रीझीनेस किती काय झालं तरी आपण ब्लो ड्राय केल्यानंतर एक फ्लाइंग हेअर उभे राहतात. ब्लो ड्राय केल्यानंतर फ्लाइंग हेअर, जे की ब्रेकेज हेअर आहेत आपले, बेबी हेअर आहेत, ते काय होतात उभे राहतात. मग ते खूप डिस्टर्ब करतात. तर वॅक्स स्प्रेचं काम काय, त्यांना कंट्रोल करणं. ओके. ते कंट्रोल झाल्यानंतर मी त्याला हार्ड स्प्रेने लॉक करेल, जेणेकरून हे 2 स्प्रे मला खूप मेन वाटतात. मला सांग की असे कुठले प्रोडक्ट्स आहेत की किंवा काही ॲक्सेसरीज आहेत की ते ब्रायडल हेअरस्टाईलमध्ये वापरायला नको आहेत किंवा त्याला ऑल्टरनेटिव्ह तुम्ही हे वापरा की ज्याने सेफ गोष्टी करता येतील? मोस्ट ऑफ द ना मी फक्त ना एक गोष्ट जास्त हायलाईट करतो, मेन्शन करतो, व्हॉल्यूम पावडर. व्हॉल्यूम पावडर जर तुम्ही राईट वेनी यूज केली तर ती तुम्हाला खूप छान आहे. बट तुम्ही रॉंग वेनी यूज करताय, तुम्ही डायरेक्ट स्कॅल्पवरती तिला अप्लाय करताय, क्लायंटला हेअरफॉल होईल, क्लायंटला इचिंग होईल, क्लायंटला त्रास होईल. बरोबर. त्या गोष्टीचा ज्यावेळेस तुम्ही स्कॅल्पवर अप्लाय करताय, पण तुम्ही नियर रूटच्या अप्लाय करताय, काहीच इश्यू नाही. तुम्हाला बॅककोम कुठे करायची, हेअरला करायची, थोडी स्कॅल्पला करायची आहे. बरोबर आहे. त्यामुळे ते यूज करणं टाळा, की तुम्ही आर्टिस्ट आहात,
तर तुम्हाला त्या गोष्टी माहिती पाहिजे की तुम्ही स्कॅल्पवर यूज करताय हम्म. किंवा रूटच्या नियर यूज करताय. बरोबर. डिपेंड हे आपण यूज करतोय, क्लायंटला काय माहित हम्म, नाही हम्म, यामधलं. तर आणि व्हॉल्यूम पावडरचं असं आहे की मी अप्लाय केली ना ड्रायनेस क्रिएट करणार आहे तिथं. ड्रायनेस क्रिएट असेल तर हेअरफॉल व्हायचे चान्सेस खूप जास्त असतात. ओके. मग तू आता मला सांगितलंस की हेअरफॉल होण्याचे चान्सेस आहेत किंवा खूप जास्त म्हणजे ब्राईडचं आता तिचं वेडिंग झालंय, सगळ्या गोष्टी झाल्या आहेत. आता तू सांगितलं की अशी पावडर वगैरे यूज केलेली आहे. तर मग आफ्टर वेडिंग डे तर तिने हेअरची काय केअर करायला पाहिजे? म्हणजे खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे हा. केअरमध्ये ना सेकंड डेला जो बॅककोमिंग असेल हम्म, तो प्रॉपर रिमूव्ह करणे. हम्म, तो रिमूव्ह झाल्यानंतर ना त्यांनी प्रॉपर ऑइलिंग करून हेअर वॉश करणे. हम्म. हेअर वॉश, कंडिशनर ह्या वाल्या गोष्टी अप्लाय करणे. ज्या वेळेस ते फ्री होतात ते त्यांच्या फंक्शनमधनं एक स्पा घेणं नीडेड आहे की तुम्ही सलूनमध्ये जावा, मस्त स्पा करा. हे खूप गरजेचं आहे. ओके. आता मी तुला विचारलं आफ्टर वेडिंग डे नंतर ब्राईडनी कुठल्या गोष्टी करायला पाहिजेत. तसंच त्याच्या पहिले जेव्हा ब्राईडचं वेडिंग आहे तर Okay. तिने 4-5 महिने केसांची कशी काळजी घ्यायला पाहिजे आणि काय गोष्टी करायला पाहिजेत? ओके, आपली म्हणजे त्यांची वेडिंग डेट फायनल झाली तर अशा हम्म. वेळेस मोस्ट ऑफ द ब्लॅक हेअर असतात. हम्म, ब्लॅक हेअरमध्ये तुम्ही कितीही क्रिएटिव्हिटी, टेक्स्चर हम्म, क्रिएट करण्याचा प्रयत्न करा, हम्म, नाही विजिबल होणार, दिसणारच नाही. हम्म, तर अशा वेळेस मी ब्राईडला सांगेन तुम्ही 100% हायलाईट हेअर करा. हम्म, जेवढं म्हणजे हायलाईट हेअर असेल दिसायला पण वाव वाटणार आहे, हम्म, हम्म. हे ते करू शकतात. म्हणजे तुमचा त्यानंतर लुक पण एनहान्स हा इनहॅन्स होईल की तुम्हाला जे लोक बघायला येणार आहेत ते वाव वाटेल असं दिसायला की एक्झॅक्ट की छान वाटतोय, हायलाईट कलर छान वाटतोय, जे काम केलंय ते अजून उठून दिसेल. ती वाली एक गोष्ट आहे. त्यानंतर ना अवॉइड करायचं आहे तो स्टेप कट असेल, लेअर कट असेल. ओके. हे कधीच ब्राईड असो कधीच करू नये. स्टेप कट आणि लेअर कट, कधी पण यू कट आणि स्ट्रेट कट ह्या 2 मध्येच जावा. ह्या 2 गोष्टीच ब्राईडने करावा. ओके. मला हे सांग आता जेव्हा ब्राईड तिचं ते चुन्नी घेतात किंवा दुपट्टा, yes. दुपट्टा आहे Yes. किंवा काही काही ब्राईड असं ते खूप जास्त वेली वगैरे असं ती आता नवीन ट्रेंड आलेली आहे. पण ह्या गोष्टींमुळे हेअरस्टाईल खराब होऊ नये म्हणून काय प्रिकॉशन्स घ्यायला पाहिजे? ओके, तर आजकाल मी बऱ्याचशा ठिकाणी बघितलं तर मी पण ते स्टार्टिंगला फॉलो केलेलं आहे की जस्ट दुपट्टा आणणं, ठेवणं, बॉबी पिनने त्याला लॉक करणं. बॉबी पिनने लॉक केलं की जो मी व्हॉल्यूम दिलाय तो एका साईडने बसायचा, एका साईडने वरती राहायचा. ते पण मी कधी शिकलो की मी जस्ट एक्सपिरियन्स घेतले, नवीन नवीन गोष्टी ट्राय करत गेलो. तर टिपटॉपचा पिन येतात त्या मी जस्ट माझ्याकडे ब्राईड येते तर मी त्यावेळेस काय करून घेतो की ती चुन्नी आहे ना त्याला टिपटॉपच्या पिनने शिवून घेतो की जस्ट मग त्यानंतर मी टिपटॉपची पिन ओपन केली, माझ्या बॅककॉममध्ये लॉक केली आणि बंद केली. चुन्नी दिवसभर हलणार नाहीये ती. सेकंड, तुमच्याकडे टिपटॉपची पिन नाही, तुमच्याकडे नॉर्मल पिन आहे, ती पिन घेणे, ती लॉक करणे आणि तिला बॉबी पिनने डाऊन साईडने लॉक करणं. अशा वाल्या गोष्टी, अजून बऱ्याचशा गोष्टी आहेत तुम्ही ट्राय करू शकता. तर अशा वेमध्ये लॉक करा. जस्ट नॉर्मल दुपट्टा ठेवला आणि त्याला पिनांनी लॉक करते असं कधी करू नका, कारण की तुमची स्टायलिंग 100% खराबच होणार आहे त्याने. ओके. मला सांग की असं कुठलं 5 ॲक्सेसरीज आहे की ते हवंच असतात ब्रायडल हेअरस्टाईलमध्ये, ह्या ॲक्सेसरीज लागतातच? मोस्ट ऑफ द आता तुम्ही फॅन कशाचे आहेत त्यावर डिपेंड आहे. तुम्ही रिअल फ्लावर्सचे जर फॅन असाल तर जिप्सो, बटन शेवंती, रोजेस ह्या 3 वाल्या गोष्टी कंपल्सरी. आणि आत्ता जर महाराष्ट्राच्या हिशोबाने आपण बघतोय तर आपल्याकडे ट्रेंड आहे खोपा. खोपाला जो चंद्र लागतो तो चंद्र आणि त्याला ॲक्सेसरीज येतात जे की लोटस, त्यानंतर छोटे चांदवाले, हे वाले, हे 5 वाले खूप इम्पॉर्टंट आहे. हे 4 हेअरस्टाईल जर बघितल्या ना त्यामधल्या 3 वरती तर हेच दिसेल मला बऱ्याचशा ठिकाणी महाराष्ट्रामध्ये. ओके. मला सांग की ज्या ॲक्सेसरीज आहेत म्हणजे कुठल्या टाईपच्या पिना म्हण किंवा काय म्हण, असं तू ब्रायडल हेअरस्टाईल करताना किंवा नंतर ब्राईडचा तुला फोन आल्याने सांगितलं तुम्ही काय केलं, असं कुठल्या गोष्टीत किंवा 5 ॲक्सेसरीज आहेत की तुम्ही ते प्रत्येक ब्रायडल हेअरस्टाईलिस्टने अवॉइडच करायला पाहिजेत? अवॉइड काय केलं पाहिजे की ना आजकाल काय होतं की तुम्ही ब्राईडला काहीतरी म्हणजे हेअरला चिटकवताय, ते चिटकवण्यासाठी तुम्ही ग्लू यूज करताय. जो ग्लू यूज करताय तो तुम्हाला माहिती पाहिजे की कशाचा ग्लू आहे, काय ग्लू आहे, तो कुठे यूज केला पाहिजे. तुम्ही नॉर्मल लावताय त्यावेळेस क्लायंटच्या फोटोमध्ये छान दिसताय, पण ज्यावेळेस क्लायंट रिमूव्ह करते त्यावेळेस तिचे हेअर पण रिमूव्ह होतात. अशा वाल्या गोष्टी करू नका. ज्यावेळेस तुम्ही ग्लू अप्लाय करताय ते तिथं की त्याचा एकदम स्टिकीनेस कमी आहे असा वाला ग्लू अप्लाय करा. नाहीतर काय कर, मी बऱ्याचशा ठिकाणी बघितलंय की एकदम हार्डवाले ग्लू असतात ते अप्लाय केले, चिटकवलं म्हणजे क्लायंटचं फंक्शन होऊसपर्यंत तरी ते पडलं नाही पाहिजे. असा हा काय काय आर्टिस्टचा मोटिव्ह असतो. पण
त्याची जी शेल्फ लाईफ आहे जे आहे ते तेवढंच राहू दे. तुम्ही वाढवण्याच्या नादामध्ये काय करताय, तुम्ही क्लायंटच्या हेअरला त्रास देताय. ते निघायचे चान्सेस किंवा ते डॅमेज व्हायचे चान्सेस जास्त होतील. पैसे भेटतील आर्टिस्टला, पण हे प्रॉब्लेम क्लायंटला फेस करायला लागेल. पैसे कोणीही कमवता, पण क्लायंट रिपीट झाला पाहिजे. त्याच क्लायंटने आपल्याला 4 जणांचा रेफरन्स दिला पाहिजे. तिचं फॅमिली असेल, त्यामध्ये कुठेही वेडिंग असेल तर त्यांनी पहिल्यांदा आपलं प्रिपेअर केलं पाहिजे. असं काम केलं पाहिजे. मी तर हे सजेशन देईन प्रत्येकाला. ओके, कुठल्या टाईपची पिना जे आहेत तर ते अवॉइड करायला पाहिजेत? ज्यांना पुढे बॉल नसतो ना, युपिन्स आहेत ज्यांना पुढे बॉल नाहीये, ते मोस्टली तुम्ही यूज करा. ते मोस्टली, कारण की काय होतं, ज्यांना बॉल्स नाहीयेत ते जर मी अटॅच करतोय आणि कोणाची स्कॅल्प सेन्सिटिव्ह आहे, स्कॅल्प सेन्सिटिव्ह असली तर ब्लड यायचे चान्सेस काय होतात, जास्त होतात. त्यामुळे मोस्टली अवॉइड करा की ज्याला पुढे बॉल नाहीये, की ज्याला एकदम टोकदार धार आहे, तर असं वाले बिलकुल यूज नका करून. खूप सारे लोक कमी प्राइसमध्ये भेटतात म्हणून ते यूज करतात, भरपूर सारे. ओके, तर क्लायंटला खूप त्रास होतो त्यांनी, कारण की तुमची टेक्निक जर चुकतीये पिन लावायची तर त्रास होणार आहे क्लायंटला, 100% त्रास होणार आहे. मला सांग, क्रिम्पिंग शिवाय हेअरस्टाईल होतच नाही असं काय असतं का? असं काय नाही. क्रिम्पिंगचा ट्रेंड होता 2019, 20, 18 यावेळेस. क्रिम्पिंग लाईन्स क्रिएट करा ट्रेंड गेलाय. ओके. मोबाईल पण आपण अपडेटवालाच यूज करतो ना. असं आहे की मोबाईल मी एकदम जुना बटनावालाच अजून यूज करतोय, अपडेटवालाच यूज करतोय. त्यामुळं आपण पण अपडेट होणं खूप गरजेचं आहे की आता ट्रेंड कशाचा चालू आहे, त्या ट्रेंडच्या हिशोबाने काम करणं. आता क्रिम्पिंग वगैरे ह्याचा ट्रेंड राहिला नाहीये. ज्यावेळेस क्लायंटची थिकनेस एकदम कमी आहे, मला माहिती आहे एकदम एकदम थिन हेअर आहेत, त्यावेळेस मी क्रिम्पिंग करून काय करू शकतो, त्यांना एक थिकनेस देऊ शकतो. पण मला जिथं नीडच नाही तिथं पण मी क्रिम्पिंग करतोय. ऑलरेडी ज्यांचे हेअर थिक आहेत मी तिथं क्रिम्पिंग करतोय. फायदाच नाहीये काय. तुमचा वेस्ट ऑफ टाइम आहे, वेस्ट ऑफ काम होतोय, मग मेसीनेस वगैरे खूप जास्त क्रिएट होतो त्याने. दर्शन, मला हे सांग की ब्रायडल हेअरस्टाईल बद्दलचे सर्वात मोठं मिथ काय आहे? क्लायंटला काय वाटतं की तुम्ही हेअर वॉश नाही केला आणि आले आणि स्टायलिंग करून दिली की होऊन जाईल. असं नाही होत. ही अफवा आहे, खूप मोठी अफवा आहे. तर क्लायंटला कंपल्सरी हेअर वॉश, कारण की काय होतं, नॅचरल ऑइल आपली स्कॅल्प रिड्यूस करत असते. बरोबर आहे. जिथे ऑइल रिड्यूस होत आहे तिथं काय होऊन जातं की व्हॉल्यूम बिलकुल येणार नाहीये. तर अशा वेळेस क्लायंटला कंपल्सरी हेअर वॉश करायला लागतं. असं काय नाही की हेअर वॉश नाही केला की हेअरस्टाईल चांगली होईल का, असं काही नाहीये. त्यामुळे कंपल्सरी हेअर वॉश, त्यानंतर स्टायलिंग स्टार्ट. दर्शन, आता मला ऑलमोस्ट सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली आहेत. आता मी शेवटाकडे येते. मला हे गोष्ट सांग की तुझ्या ब्राईडसाठी तू कुठल्या गोल्डन टिप्स देशील की ज्या ब्राईडनी फॉलो करायलाच पाहिजेत, नवरी मुलींनी हे करायचंच आहे? मी ब्राईडला कंपल्सरी सांगेन की कंपल्सरी तुम्ही मस्त हायलाईट हेअर करा, जो की तुमच्या स्किनला एक टोन अप करेल अशावाला कलर करा. मस्त कलर केल्यानंतर तुम्ही लेअरवाला हेअरकट बिलकुल करू नका. लेअरवाला हेअरकट अवॉइड करून त्यानंतर तुम्ही छानपैकी हेअर हेल्दी राहतील असा डाएट ठेवा तुमचा. त्यानंतर स्पा वगैरे घ्या त्याआधी. यावाल्या गोष्टी तुम्ही 100% करू आणि शकता. त्याच्या पहिले कधी त्यांनी हे करायला पाहिजे, म्हणजे केमिकल ट्रीटमेंट वगैरे करायला पाहिजे की अवॉइड करायला पाहिजे? बिलकुल नाही. केमिकल ट्रीटमेंट तुमचं फंक्शन आहे, बिलकुल करू नका. कारण की केमिकल ट्रीटमेंट असेल ना तर तुमची स्टायलिंग होणार नाहीये. त्याला खूप डिफिकल्टी येतील की बाबा ओपन स्टायलिंग ठेवायची, तुमची कर्लचा स्टे नाही राहणार आहे. त्यामुळे केमिकल ट्रीटमेंट 100% अवॉइड करायची आहे. जर इनकेस तुम्ही केली असेल याआधी 6 महिने, 7 महिने, 8 महिने झाले असेल तर काही प्रॉब्लेम नाही. पण तुमचा फंक्शन आहे त्याच्या तुम्ही 2 महिने आधी करताय तो खूप सारा प्रॉब्लेम देऊ शकतो. त्यामुळे कंपल्सरी अवॉइड करा केमिकल ट्रीटमेंट 100%. थँक्यू दर्शन, तू इथे आलास. ब्रायडल हेअरस्टाईल बद्दलचे सगळे जे काही प्रश्न होते त्या प्रश्नांच्या उत्तरांचं माझं तू निरसन केलेलं आहे. सगळ्या प्रश्नांची उत्तरं मला मिळालेली आहेत. आणि जर तुम्हाला अजूनही काही प्रश्न असतील तर ऑड इव्हनच्या कॉमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की ते प्रश्न विचारा. दर्शन तुम्हाला त्या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं देईल. आणि थँक्स, तू इथे आलास आणि खूप थँक्यू सो मच. गोष्टींसाठी खूप छान आभार. वाटलं मला पण इथे येऊन.